गुड मॉर्निंग. आज आपण स्वाध्याय 13.2 भूमिती हा घटक आहे. बिंदू, रेषा, रेषाखंड, प्रतल, कोन यामधील आपण 13.2 स्वाध्याय पाहतोय. काल आपण याची बेसिक माहिती पाहिलेली आहे. बघा, आता आजचा पहिला प्रश्न आहे. वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? आता काल ह्या टाईपचा प्रश्न झालेला होता. या ठिकाणी काय करायचं, बिंदू मोजायचं वर्तुळावरचं. बघा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा. 7 बिंदू आहेत. मग काय करायचं, रेषाखंड जर काढायचे असतील तर 7 आणि 6चा गुणाकार करायचा. म्हणजे 7 आणि 7च्या अगोदरची नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करायचा आणि ह्याला 2 न भागायचं. मग इथं 7 आणि 6चा गुणाकार किती येणार? 42. आणि 42 ला जर 2 न भागलं तर 21 भागाकार येते. पण 21 मधील मूळ जर रेषाखंड तुम्हाला किती दिलं तर मोजा. मूळचं ते मायनस करायचं ना. हो का, हा AC पहिला रेषाखंड तुम्हाला दिलाय, हा BD दुसरा रेषाखंड दिलाय आणि हा BF तिसरा रेषाखंड दिलाय. म्हणजे 3 रेषाखंड अगोदर दिलेले आहेत. म्हणजे किती रेषाखंड अजून काढावे लागतील तर 21 मधून 3 वजा करायचं. म्हणून याचं उत्तर आहे 18. पर्याय क्रमांक 1. सर्वांना समजलं का हे? हॅलो, सर्व विद्यार्थी झोपतच आहेत वाटतं. हो सर. हा, थोडं फ्रेश राहायचं, सकाळी लवकर उठायचं. श्रेया चिरमे उठली का? श्रेया चिरमे, हॅलो. हा, दुसरा प्रश्न पहा. पुढील आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. आता लक्षात ठेवा, विरुद्ध किरणाची जोडी म्हणजे त्यांचा आरंभबिंदू हा एकच असतो. आता या किरणाचा आरंभबिंदू P आहे आणि त्याच्या जोडीच्या किरणाचा आरंभबिंदू S आहे. आहे का समान आरंभबिंदू? नाही. म्हणजे ही विरुद्ध किरणाची जोडी होतच नाही. तिसरा पर्याय बघा, इथं सुरुवात R न झाली आणि इथं सुरुवात T न झाली, म्हणजे ही सुद्धा विरुद्ध किरणाची जोडी होऊ शकत नाही. आता आपल्याकडे 2च पर्याय उरलं, पर्याय दुसरा आणि पर्याय चौथा. आता दुसरा पर्याय बघा, किरण QV. QV QV म्हणजे हा किरण बघा, हा आणि त्याच्या जोडीला दिलाय किरण UV. UV म्हणजे हा. आहे का ही विरुद्ध किरण जोडी? मला सांगा. हे 2 किरण एका सरळ रेषेत आहेत का? नाही. म्हणजे ही सुद्धा विरुद्ध किरणाची जोडी नाही. आता शेवटचा पर्याय पहा बघू, चला शेवटचा पर्याय आहे. हो सर. हो, इथं काय लिहिलंय, किरण QT आणि त्याच्या जोडीला किरण QR. QT आणि QR दोघांची सुरुवात Q न झालेली आहे. QT म्हणजे हा किरण पहा आणि QR म्हणजे हा किरण पहा. या दोघांचा Q हा आरंभबिंदू फिक्स आहे आणि एका रेषेत हे 2 किरण आहेत का नाही, म्हणून यात हे 2 विरुद्ध किरण आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येते? 4. समजते का सर्वांना? हॅलो. हो सर. हो सर. हा हा, प्रश्न तिसरा पहा. पुढील आकृतीमधील एकूण रेषाखंडांची संख्या किती? कोण सांगते आपल्यापैकी रेषाखंड? बघूया. हा, नाव सांगा आपल्याला, सांगा रेषाखंड. रुद्र शिंदे. हा, रुद्र शिंदे, सांग. हा सर, आता BACDE हे बिंदू आहेत ना,
मग बी ए यांच्यामध्ये एक आहे, ए सी यांच्यामध्ये एक आहे, सी डी यांच्यामध्ये पण एक आहे आणि डी ई यांच्यामध्ये एक आहे, म्हणजे 4 आहेत. हम्म. मग 4 गुणिले 5 बरोबर. भागिले 2. हा. मग 4 पंचे 20 हम्म. आणि 20 ला जर 2 ने भागलं तर त्याचं उत्तर 10 येतं. पर्याय आहे क्रमांक का? 3 येतं. बरोबर, पर्याय क्रमांक 3. सर्वांना समजलंय का रेषाखंड कसं मोजायचं? अगोदर हो छोटे सर. छोटे जे रेषाखंड आहेत त्यांना क्रमांक द्यायचं आणि 1 ते 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची. मग 1 ते 4 पर्यंतच्या अंकाची बेरीज करण्यापेक्षा 4 आणि त्यानंतरची लगतची मोठी संख्या 5 चा गुणाकार करून 2 न भागलं तरी उत्तर येते पहा. हा, प्रश्न 4 पहा. रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागाला टिंब-टिंब म्हणतात. इथे टिंब-टिंब राहिले. रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंनी, समजा ही रेषा आहे आणि रेषावर हे 2 बिंदू घेतलं. मग या 2 बिंदूंनी मर्यादित केलेला भाग म्हणजे हा भाग, ह्या आकृतीला काय म्हणायचं? रेषाखंड. रेषाखंड बोलतात. अगदी रेषाखंड. बरोबर. रेषाखंड असे म्हणतात. करेक्ट. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पहा. रेषा AB, रेषा CD, रेषा LM, रेषा ST व रेषा EF या परस्परांना विशिष्ट बिंदूमध्ये छेदतात. यावरून आकृतीत विरुद्ध किरणांच्या जोड्या किती? बघूया. अतिशय सोपा प्रश्न आहे. विरुद्ध किरणांच्या जोड्या. आता मला सांगा, आपण एक बिंदू घेऊया. हा P बिंदू आहे. P बिंदूपाशी विरुद्ध किरणांच्या जोड्या किती होणार आहे? हो का? ह्या किरणाचा हा विरुद्ध किरण आला म्हणजे ही पहिली जोडी झाली. तशी ही विरुद्ध किरणाची जोडी झाली. म्हणजे P बिंदूपाशी विरुद्ध किरणांच्या जोड्या किती झाल्या सांगा? 2. 2. आता या दुसरा छेदनबिंदू आहे O. मग O बिंदूपाशी किती होतात सांगा बघू? 3. विरुद्ध किरणांची. हो का? ही पहिली झाली. हा, बरोबर आहे, 3. ही दुसरी झाली आणि ही तिसरी झाली. 3 होत आहेत. आता Q बिंदूपाशी किती होणार? 3. तुम्ही सरळ रेषा Q मधनं जाणार रेषा मोजा सरळ. ही पहिली रेषा, ही दुसरी रेषा आणि ही तिसरी रेषा. म्हणजे Q बिंदूपाशी विरुद्ध किरणांच्या 3 जोड्या तयार होत आहेत आणि शेवटचा छेदनबिंदू R आहे पहा, R. आता ही आणि ही असं 2 रेषा गेल्या म्हणजे 2 किरणांच्या जोड्या झाल्या. आता ह्या सर्वांची एकत्रित बेरीज करा चला. 10. 10. पर्याय क्रमांक किती? 2. 2. प्रश्न 6वा आहे. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून जाणाऱ्या प्रतलांची संख्या किती? कोण सांगते? परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून काल आपण घेतलं होतं की रे? 1 सर. 1. हा, अगदी बरोबर, एकच. म्हणजे परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून एकच प्रतल जाते. आणि अजून एक वाक्य पाहिलं होतं, 3 नैकरेषी बिंदूतून जाणारे सुद्धा एक आणि एकच प्रतल असते. हा गुणधर्मच आहे प्रतलाचा. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बरं, सर्वांना स्वाध्याय 13.2 समजला का? 6च उदाहरणं होते. हो सर. हो सर. हा, आता आपण पुढचा घेऊया स्वाध्याय. स्वाध्याय 13.3 प्रश्न क्रमांक 1.
दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांची मापे 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 आहेत. तर उरलेल्या कोनांची प्रत्येकी किती अंश माप असतील? आता इथं वाटल्यास मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. दोन अशा रेषा परस्परांना छेदणाऱ्या दाखवलेल्या आहेत. आता विरुद्ध कोनांची या ठिकाणी माप आपल्याला काढायची आहेत. आता हा जो कोन आहे डाव्या साईडचा तुम्ही 2x अधिक 65 मानता. आणि त्याचा विरुद्ध जो कोन आहे तो 7x वजा 10 घेतो. आता तुम्हाला झाले का रे दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणारे विरुद्ध कोन सारख्या मापाचे असतात. विरुद्ध कोन एकरूप असतात झाले का कधी? म्हणजे हा कोन आणि हा कोन यांचं माप समान असतं. मग आपण कोणतं समीकरण तयार करू शकतो? 2x अधिक 65 बरोबर 7x वजा 10. आता ही 2x ची पद आहे ती उजव्या साईडला नेऊया. मोठ्या पदाच्या बाजूला लहान पद घेऊया. अधिकचं फक्त वजा होणार. आणि 65 ही मोठी संख्या आहे. उजवीकडनं वजा 10 डावीकडे आल्यानंतर काय होणार? अधिक 10 होणार. डावीकडची बेरीज किती येणार? 75. आणि उजवीकडची वजाबाकी 5x. आता उजवीकडचं गुणिले 5 डावीकडे आल्यावर भागिले होणार. किती येणार हा भागाकार? 75 आणि 5 बघा 5 एके 5 5 5 25. x ची किंमत किती आली? 15 आली. आता मला सांगा हा जो कोन दिलाय हा किती येईल रे? हा कोन किती येईल? 2x अधिक 65 यामध्ये x ची किंमत 15 ठेवा. 2x म्हणजे 2 गुणिले 15 95. बरोबर. अगोदर गुणाकार करायचा. 15 दुने 30 आणि 30 आणि 65 ची बेरीज किती? 95. म्हणजे हा कोन 95 आला पहा. म्हणजे हा सुद्धा साहजिकच 95 येणार. कारण विरुद्ध कोन हे सारख्या मापाचे असतात. आता उरलेल्या कोनांची माप विचारते. मग हा कोन किती रे? हा खालचा त्याचा किती हा कोन? ही सरळ रेषा आहे ना. म्हणजे हे दोन रेषे जोडतील कोन झालं. आणि रेषीय जोडतील कोनाची बेरीज 180 असते. 180 तून आता आपण काढलेला कोन मायनस करा ना. किती येतोय हा कोन? 85. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजते का सर्वांना? हॅलो. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज असते पहा. हो सर. हा नेक्स्ट. एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/5 पट आहे तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? आता जो एक कोन आहे तो आपण x मानूया. मग x बरोबर आता सांगा त्याचा पूरक कोन काय येणार? x चा पूरक कोन म्हणजे 80 वजा x. बरोबर 180 वजा x. आणि या पूरक कोनाचे किती पट आहे? 1/5 पट आहे. या पूरक कोनाच्या मापाला 1/5 न गुणायचं. आता इकडे जे भागिले 5 आहे ते डावीकडे आल्यावर गुणिले होणार म्हणजे डावीकडे 5x होणार. आणि उजवीकडे 180 वजा x आहे असं राहणार. आता x ची पद डावीकडे घेतो
आता वजा x डावीकडनं उजवीकडनं डावीकडे आल्यानंतर प्लस होणार. म्हणजे किती उरलं मग 180 उरलं. मग डावीकडची बेरीज 5 आणि 6 गुणिले 1 6x होणार पहा. उजवीकडे 180 आणि मग 180 भागिले जर 6 तुम्ही केलं तर किती येणार आहे? 180 भागिले 6 30. हा मग तो कोण x आला आपण मांडला होता आणि त्या x ची किंमत किती आली? 30 आली पहा. मग 30 चा कोटी कोण विचारलेला आहे. मग कोटी कोण म्हणल्यावर कितीतून वजा करायचे ते 30? 90 मधून 30 वजा करायचं. किती येते वजाबाकी? 60. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 4. हा पुढचा प्रश्न क्रमांक 3. एक शिरोबिंदू नसलेल्या, हे शब्द फार महत्वाचा आहे बरं का, नसलेल्या दोन कोनांची मापे 35 अंश व 55 अंश आहेत. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता मी अंदाजे एक 55 अंशाचा कोन काढतो पहा. समजा हा कोन मी 55 अंशाचा काढलेला आहे आणि एक 35 अंशाचा कोन काढतोय पहा. समजा हा कोन किती अंशाचा आहे? 35 अंशाचा आहे. आता ह्या दोन कोनांची बेरीज करून बघा, मापांची बेरीज म्हणजे 55 आणि 35 ची बेरीज करून बघा. किती येते सांगा? 90. आता बघा पहिल्या कोनाचा ए हा काय आहे? शिरोबिंदू आहे आणि दुसऱ्या कोनाचा बी हा काय आहे? शिरोबिंदू आहे. आहे का शिरोबिंदू एकच? नाही. एकच शिरोबिंदू नाही. एकच शिरोबिंदू नसणारे मी दोन कोन काढलेले आहेत. पैकी एका कोनाचं माप 35 अंश व दुसऱ्या कोनाचं माप 55 अंश घेतलेलं आहे. आता सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. चला पहिला पर्याय काय आहे? ते दोन परस्परांचे कोटी कोन आहेत. होणार का हे दोन कोटी कोन? बेरीज 90 आली ना, बेरीज 90 असल्यावर कोटी कोन होतात. म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर. बरोबर, ते विधान आहे की नाही? आता दुसरं वाक्य वाचा. ते परस्परांचे संलग्न कोन आहेत. संलग्न होणार का सांगा हे? नाही. संलग्न होण्यासाठी कोणती अट पाहिजे सांगा? संलग्न होण्यासाठी कोणती अट पाहिजे? अशी एक भुजा काय पाहिजे? एक भुजा सामायिक पाहिजे, हे की नाही अशी? पण इथं एक ही भुजा सामायिक नाही, त्यामुळे ही संलग्न कोणाची जोडी होणार नाही. तिसरा प्रश्न. ते कोण एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत? आहेत का विरुद्ध कोण? विरुद्ध कोण का असं असतात? बघा ही विरुद्ध कोणाची जोडी आहे? आहेत का विरुद्ध कोण? आणि विरुद्ध कोण सारख्या मापाचे असतात. 35 आणि 55 सारखी माप आहेत का? म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आणि ते कोण परस्परांचे पूरक कोण असतात. पूरक कोण असण्यासाठी त्यांची बेरीज किती असावी लागते? 180. 180 अंश. मग आहे का बेरीज 180? नाही. बेरीज 90 आहे, म्हणजे पूरक कोण सुद्धा होत नाही. सांगा सत्य विधान असणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 करेक्ट. प्रश्न 4. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाचं गुणोत्तर 8:3 आहे. तर त्या कोनाचं त्याच्या पूरक कोनाशी गुणोत्तर किती? त्या कोनाचं त्याच्या पूरक कोनाशी गुणोत्तर किती? आता
एक कोण आहे तो आपण एक्स मानूया. काय मानूया? एक्स. मग सांगा मला एक्सचा पूरक कोण काय येणार? बघूया कोण सांगतंय. 180 वजा एक्स. बरोबर. पूरक कोण म्हटलं की 180 तून मूळचा कोण मायनस करायचा. हा झाला पूरक कोण. आणि एक्सचा कोटी कोण कोण सांगेल? 90 वजा एक्स. बरोबर आहे. 90 वजा एक्स. आणि मग पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर तुम्हाला किती दिलेलं आहे? 8/3. म्हणजे 8/3. हे थोडक्यात समीकरणच तयार झालं. आता हे सोडवून आपण एक्स ची किंमत काढूया. चला तिरकस गुणाकार करा. ह्या दोघाचा गुणाकार सांगा मला अगोदर. 180 गुणिले 3 किती? 540 540. वजा पुन्हा x 3x. आणि गुणाकार 3x. करेक्ट. पुन्हा ह्या दोघांचा तिरकस गुणाकार 90 गुणिले 8 720 720 आणि 8 ने गुणल्यावर वजा 8x. आता ही दोन पद x ची कुणीकडे उजवीकडे का डावीकडे? त्यातलं लहान कोण आणि मोठं कोण आहे? मोठं वजा 3x आहे. मग वजा 8x डावीकडे गेल्यावर अधिक 8x होणार. वरचं वजा 3x आहे असलेलं. आणि 720 या मोठ्या संख्येच्या बाजूला 540 ही लहान संख्या म्हणजे वजा 540. आता 8तून 3 गेलं किती आलं? 5x. आणि उजव्या बाजूची बेरीज करा. किती आलं? 1260. मग x बरोबर 1260. आता गुणिले 5 इकडे गेल्या काय होणार? भागिले 5. हा करा भाग आता हा. काहीतरी चुकलंय का आपलं? हा बेरीज केली. सर 540 आणि 720 ची बेरीज केली तुम्ही. हा इथं वजाबा किती वजाबा किती रे? इथं 0 180. 12तून इथं 8 येते ना? 180. मग 180 भागिले 5. 36. बरोबर आहे. 36 येते. हा आता विचारलंय काय बघा, त्या कोणाचं म्हणजे एक्सचं त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर विचारलेलं आहे. म्हणजे एक्सचा पूरक कोण काय येणार आहे? 180 वजा एक्स. हा आता हे गुणोत्तर मग x ची किंमत वर 36 टाकतो आणि खाली 180 वजा 36 होणार. आता वरचं 36 मी आहे असेल इथून खालची वजाबा किती रे? 180 आणि 36 ची 144 आहे ना. आणि मग 36 ची 1 पट 36 आणि 36 ची चौपट किती? 144. एकाच 4 उत्तर येते आहे का पर्याय बघा? एकाच 4. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल? हा आता आपल्याला कोन काढायचा आहे. कोनाचं माप या अंशामध्ये येतं. कोन हा नेहमी धन असतो. ही गोष्टी लक्षात ठेवा. हा सांगा कोन काढण्याचे सूत्र मी काल तुम्हाला लिहून दिले या. बोला. 30 गुणिले h वजा 11/2 गुणिले m. बरोबर. 30 गुणिले h वजा 11/2 गुणिले m. आता h म्हणजे तास. तास म्हणजे किती वाजून गेलेले आहेत? 10. म्हणजे h किंवा तुम्ही किती टाकणार? 10 टाकणार. आणि मिनिटं किती झालेले आहेत वर? 3 मिनिटं. हा h च्या जाग्यावर आता आपण 10 ठेवूया आणि m च्या ठिकाणी 30 ठेवूया.
सूत्रामध्ये. मग 30 गुणिले एच, च्या जागेवर किती ठेवू? 10. 10 वजा 11/2 आणि एमच्या ठिकाणी किती ठेवूया? 30. हा सांगा पहिला गुणाकार किती येतोय? 300. 300. आता इथं बे एक बे बे एक बे बे 10 आणि 11 आणि 15चा गुणाकार जर केला तर 15 एके 15 चला 1 15 एके 15 आणि 1 16 165 आणि किती वजा किती? 135. 135 अंश. अगदी बरोबर. पर्याय म्हणून याचं क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 135. मग ते संपले. स्वाध्याय 13.2 मध्ये 6 उदाहरणं होती आणि स्वाध्याय 13.3 मध्ये सुद्धा 5 उदाहरणं होती. आजच्या तासिकेला 11 उदाहरणं फक्त होती. ठीक आहे. आजचा घटक सर्वांना समजला? हो सर. हो सर. हा चालेल. हो सर. बस करूया. आता असं करूया बरं का, आज माझी सुट्टीच आहे. आज संध्याकाळी आपण एक जादा तास घेऊया. चालेल ना? हो सर. आणि संध्याकाळी तास घ्यायचा असेल तर आपलं फिक्स टायमिंग 8:15 ठेव, कारण 8:15ला आपल्याला काही अडचण येत नाही. चालेल. आता मी एनएएसची एक सराव चाचणी टाकणार आहे. काल आपण किती सोडवली रे एनएएसची? 7वी. आज मी 8वी टाकतो पहा. ते तुम्ही सॉल्व्ह करा. चालेल. बस करूया. ओके बाय. चांगलं बोल.